हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी. आपल्या UPSC MPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करणाऱ्या व्हिडिओ सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे की कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करायचंय पण कोणतं करू. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक चेकलिस्ट देणार आहे. विद्यार्थी सहसा सुरुवातीला फक्त न्यूजपेपरमधला रिझल्ट बघून इन्स्टिट्यूट जॉईन करायचा प्रयत्न करतात, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही निकष असतात, ते चेकलिस्टमध्ये मी देतो. पहिला पॉइंटर तुमच्यासाठी आहे तो म्हणजे की तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला भेट द्या. भेट दिल्यानंतर तिथे सिलेबस कसा कंप्लीट केला जातोय, तो पूर्ण होतोय का नाही याच्याबद्दल चौकशी करा. दुसरा चेकलिस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं, फॅकल्टी, की कोणत्या फॅकल्टी आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांनी किती अजून रिझल्ट प्रोड्यूस केलेले आहेत, त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांची लेक्चरची मेथॉडॉलॉजी काय आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आहे नोट्स आणि मटेरियल, की ते इन्स्टिट्यूट त्या विषयाशी निगडीत किंवा सगळ्या सिलेबसशी निगडीत तुम्हाला संदर्भ ग्रंथ किंवा व्यवस्थित नोट्स पुरवताय का, की ज्या क्रिस्प असतील, अपडेटेड असतील आणि एक्झामचे डिमांड मेट करत असतील. त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला पीअर ग्रुप मिळतोय का. तिथे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक हेल्दी कॉम्पिटिशनसाठी पीअर ग्रुप आवश्यक आहे, तो उपलब्ध आहे का. पुढचा पॉईंट आहे की फॅकल्टी आफ्टर सेशन तुम्हाला मेंटरशिप करतायत का. तो ह्या जर्नीमध्ये मेंटरशिप अत्यंत गरजेची असते. तर त्या मेंटरशिप करण्यासाठी फॅकल्टी तुम्हाला उपलब्ध आहेत का, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की मोटिवेशन हे एक्सटर्नल नसता, इंटरनल मोटिवेशन मिळण्यासाठी मला तसं वातावरण तिथे आहे का. नाहीतर मी जातोय पण तिथे मेसचं जेवणच चांगलं नाहीये, बरोबर, तिथे राहण्याची सोयच उपलब्ध नाहीये आणि अशा ह्याच्यात मग अभ्यासावर ताण येतोय, अभ्यास होत नसतोय. तर हे काही चेकलिस्ट पॉइंटर आहेत. तुम्ही एक इन्स्टिट्यूट जॉईन करण्याच्या आधी ते नक्की चेक केले पाहिजे. थँक्यू सो मच.